हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल चॅनलवर आणि आपण आज 10th स्टँडर्डचं मॅथ्स 1 चं प्रॅक्टिस सेट 1.4 करणार आहोत. त्यातलं क्वेश्चन नंबर 3 आणि 4 करणार आहोत या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलं बघा. इथे 27/x - 2 आहे, 31/y+3 आहे. इथे बघा x - 2 x - 2 सेम आहे, y+3 y+3 सेम आहे. मग मी ह्यालाच काय करणार, पुट करणार. 1/x - 2 ला काय पुट करू, a, आणि 1/y+3 ला काय पुट करू, b. अच्छा, जर पुट केलं तर माझ्याकडे इक्वेशन काय तयार होईल बघा. इथे 27 बाजूला a येणार ना, 27a प्लस हा दुसरा 31b इज इक्वल टू 85. ओके, हा इक्वेशन पहिला तयार झाला तुमच्याकडे. दुसऱ्याकडे काय झालं बघा, इकडे 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. ओके, इथे बघा आता काय करतोय मी. आपल्याकडे क्रॉस मध्ये नंबर सेम आहेत का बघा. 31 27 क्रॉस मध्ये नंबर सेम असतील तर पहिल्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काय करायला सांगितलं मी, जर क्रॉस मध्ये नंबर सेम असतील तर स्टेप्स कुठे फॉलो करायच्या, पहिले ऍड करणार, मग सबट्रॅक्ट करणार, बरोबर, सबट्रॅक्ट करणार, त्याच्यानंतर परत ऍड करणार, बरोबर. ऍड कोणाला करणार, पहिले 1 आणि 2 ला, बरोबर, 1 आणि 2 ला ऍड करणार, त्याच्यानंतर 1 आणि 2 ला सबट्रॅक्ट करणार, त्याच्यानंतर आपल्याला 1 आणि 2 चं ऍडिशन नंतर एक इक्वेशन मिळतं त्याला 3 म्हणतो आपण, आणि सबट्रॅक्शन नंतर आणखी इक्वेशन 4 मिळतो, त्याचं शेवटला ऍडिशन करायचं. या 3 स्टेप फॉलो करायचे मी सांगितलेलं आठवते का बघा. चला, मग आपण त्यासाठी तुम्हाला पाहिजे तर एक्सरसाइज 1 चा प्रॅक्टिस सेट 1 चा व्हिडिओ बघा तुम्ही, 1.1 चा. ओके, इथे बघा. मग मी पहिले ऍड करणार या दोन इक्वेशनला, बघ त्याच स्टेप्स नुसार करतोय मी. ऍड कोणाला ऍड करणार, इक्वेशन 1 आणि 2 ला. ओके, इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 1 आणि 2 ला मी ऍड केलं. काय होईल ऍड केलं तर, मोठे नंबर वाला असते तो वर लिहिलं तरी चालेल, हा वाला वर लिहू कमी. 31a प्लस 27b इज इक्वल टू 89, आणि दुसरं काय आहे 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. ओके, या दोघांना मी ऍड करतोय. कसं होणार आहे, 31 प्लस 27 किती होतात, 58 येते का, प्लस इथे पण प्लस केलं तर 58 येणार का बघा, इज इक्वल टू या दोघांचे ऍडिशन 9 + 5 14, 1 केलं गेलं, 1 + 8 + 8 17, 174 येतो का. ओके, चला आता मी काय करणार, हा जो नंबर आहे 58 हा पण 58 च्या टेबल मध्ये येत असणार. आपण काय करणार, डिवाइड करणार 58 ने, डिवाइड बाय 58. काय होणार, 58 ने डिवाइड केलं तर हा 58 कॅन्सल होणार, इथे राहिलं a प्लस इथे 58 ने डिवाइड केला, 58 कॅन्सल झाला, राहिलं b इज इक्वल टू याला 58 ने डिवाइड करा, 58 3s are 174 म्हणजे ते आलं माझ्याकडे 3. हा इक्वेशन नंबर माझ्याकडे आहे 3. चला, त्याच्यानंतर मी काय करणार, या दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करणार. बघा इथे करतो मी, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2, 1 and 2 इक्वेशनला मी सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्ट केलं तर काय होईल, मायनस करायचंय. बघा इकडे 31a प्लस 27b इज इक्वल टू 89 आहे, आणि 27a प्लस 31b इज इक्वल टू 85 आहे. ओके, आता मी सबट्रॅक्ट करताना मी खालच्या इक्वेशनचं चिन्ह बदलतो, माहित आहे. चला, मग इथे मायनस केला, हा प्लसचा मायनस होणार, इथे पण हा प्लसच आहे म्हणजे हा पण मायनस होणार. बघा दिसते का इकडे, सबट्रॅक्ट करतोय. 31 मधून 27 गेले किती राहतात, 4, म्हणजे इथे 4 हे येणार का. त्याच्यानंतर इथे मोठ्या संख्येचं चिन्ह, इथे मोठी संख्या मायनस मध्ये म्हणजे मायनस मध्ये येणार. 31 मधून 27 गेले, परत 4b, बरोबर ना. 27 मधून 31 जात नाही, 31 मधून 27 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह लिहिलं. इथे काय होणार, 89 मधून 85 गेले किती राहतात, परत 4च राहतात. मग इथे 4 ने डिवाइड करू का, डिवाइड बाय 4 इथे लिहितो. ओके, इथे डिवाइड बाय 4 लिहितो, डिवाइड बाय 4. 4 ने डिवाइड केलं तर काय होईल, हा 4 जाईल, हा 4 जाईल, हा 4 जाईल, म्हणजे a - b = 1 येतोय का, a - b = 1. हा इक्वेशन नंबर तुमच्याकडे आला 4, इक्वेशन नंबर 4, बरोबर. इथे इक्वेशन 3 आहे, इक्वेशन 4 आहे. दोघांना ऍड करायचे तिसऱ्या स्टेप मध्ये, बरोबर. तिसऱ्या स्टेप मध्ये ऍड करायचे का आपल्याला. चला ऍड करूया आपण, इक्वेशन 3 आणि 4 ला ऍड करूया. ओके, ऍड इक्वेशन 3 and 4. ओके, 3 आणि 4 इक्वेशनला मी ऍड करतोय. काय होईल ऍड केलं तर बघा, 3 काय माझ्याकडे, a - b इज इक्वल टू किती आहे, 3. ओके, आणि दुसरं
a प्लस आहे इथे a प्लस b इक्वल टू 3 इथे काय आहे a मायनस b इक्वल टू 1 दोघांना मी ऍड करतोय काय होईल a प्लस a 2a येईल का आणि इथे b मायनस b कॅन्सल होतोय का 3 प्लस 1 4 येतोय हा 2 इकडे डिवाइडला जाईल का a इज इक्वल टू 4/2 म्हणजे a इज इक्वल टू काय आलं 2 बरोबर आहे का चला a ची किंमत मिळाली आता मी काय करणार की a ची किंमत कशात टाकू प्लेस a इज इक्वल टू 2 कशामध्ये टाकू इन इक्वेशन 1 किंवा 2 सॉरी 3 किंवा 4 मध्ये टाकू शकतो मी 3 मध्ये टाकतो चालेल म्हणजे माझ्याकडे इथे काय आहे a प्लस b इज इक्वल टू काय आहे 3 ओके आता मी काय करतो a च्या जागी 2 टाकतो 2 प्लस b इज इक्वल टू 3 हा 2 तिकडे गेला तर मायनस होईल का म्हणजे b इज इक्वल टू 3 मायनस 2 किती येईल 3 मायनस 2 1 आलं म्हणजे b ची किंमत 1 मिळाली मला माझ्याकडे a ची किंमत 2 आली पण a ला मी काय मानलंय इथे बघा a ला काय मानलंय मी 1 upon y x minus 2 1 upon x minus 2 मानलंय बरोबर 1 upon x minus 2 मानलंय हे आपण इकडे सोडूया परत इथे करतो मी पुढे चालेल a is equal to 1 upon x minus 2 आणि a ची किंमत किती आली 2 बरोबर म्हणजे ही 2 upon 1 आहे चालेल म्हणजे मी याला उलट केलं म्हणजे x minus 2 upon 1 is equal to 1 upon 2 होईल ना उलट होणार आता हा -2 इकडे आला तर प्लस होईल म्हणजे x is equal to 1/2 plus 2 होणार ओके आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करा काय होईल 1 plus 2 to the 4 1 plus 4 5/2 येईल का x is equal to 5/2 त्याच्यानंतर दुसरं माझ्याकडे अल्सो b ची किंमत काय आहे बघा b is equal to काय मानलंय मी 1 upon y plus 3 मानलंय का हो आणि b ची किंमत किती आली माझ्याकडे 1 म्हणजे 1 upon 1 बरोबर मग आता मी ह्याला वरचं 1 सेम आहे म्हणजे मी y plus 3 is equal to 1 घेऊ शकतो हा 3 तिकडे गेला तर मायनस होईल का म्हणजे 1 minus 3 होईल मग y ची किंमत किती येणार 1 minus 3 minus 2 येईल का ओके झालं x आणि y ची किंमत आल्यानंतर मी शेवटला सोल्युशन लिहिणार बरोबर ना सोल्युशन x, y x, y is equal to x ची किंमत किती आली आहे 5/2 आणि y ची किंमत -2 अच्छा तर आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4 मी आधीच लिहून ठेवलाय पुटिंग काय करणार ह्याला पुट करणार का 3x y ला तिथे मी a टाकलंय आणि हा 1/3x y ला b पण टाकून घेतलंय इथे इक्वेशन काय होणार हा a आहे हा b आहे इज इक्वल टू 3/4 a + b इक्वल टू 3/4 येईल आणि इथे काय येईल 1/2 इथे a आहे बाजूला 1/2a - 1/2b असं येईल का 1/2a - 1/2b इज इक्वल टू -1/8 आहे ओके आता मी काय करणार इथे 2 ने मल्टिप्लाय केलं जर तर हा खालचा 2 कॅन्सल होईल बघा मल्टिप्लाय बाय इथे मी 2 केलं 2 ने मल्टिप्लाय केलं काय होईल हा खालचा 2 कॅन्सल होईल इथे 2 येईल ना 2 इथे 2 येईल मग हा 2 कॅन्सल हा 2 कॅन्सल इथे राहिला a इथे राहिला b इथे 2 1 जा 2 2 4 जा 8 इथे 4 आलं -1/4 आलं माझ्याकडे हे इक्वेशन चला आता मी काय करणार या दोन इक्वेशन मध्ये इथे a + b आहे इथे a - b आहे दोघांना ऍड करू का ऍड इक्वेशन 1 आणि 2 याला 1 म्हटलं याला 2 म्हटलंय जर ऍड केलं तर काय होईल a b कॅन्सल होतोय ओके a + a किती येणार 2a इथे काय येणार डिनॉमिनेटर सेम आहे माझ्याकडे इथे 3 - 1 किती होणार 2 अच्छा आता इथे बघा इकडे मी हा समजा 2 इकडे खाली आला तर काय होईल a इज इक्वल टू 2 अपॉन हा 4 आधीच आहे हा 2 इकडे आला खाली तर काय होईल इथे असं 2 येईल का बरोबर ना 2 अपॉन हा 2 खाली आला मग हा 2 कॅन्सल होतोय का म्हणजे 1/4 राहिलं का a ची किंमत आली 1/4 a ची किंमत आली 1/4 पण a ला काय मानलंय मी a ला मानलंय 1/3x y 1/3x y च्या जागी मी 1/4 लिहिणार बरोबर आता 3x y काय येणार इथे 1 चं 1 सेम आहे म्हणजे इथे काय येणार 4 कळतंय आता इथे काय करणार मी ही a ची हे इक्वेशन झालं ही a ची किंमत 1/4 जी आहे a = 1/4 इथे टाकणार a च्या जागी मी काय लिहितो हे इक्वेशन 1 आहे इक्वेशन 1 मध्ये टाकतोय मी इथे काय टाकलं मी 1/4 प्लस b ची किंमत नाही आहे आपल्याकडे इथे 3/4 हा 1/4 इकडे आला तर मायनस होईल का म्हणजे 3/4 - 1/4 होईल 3 आता डिनॉमिनेटर सेम आहे इथे पण 4 वरती 3 - 1 किती येणार 3 - 1 2 येणार बरोबर आता इथे पण मी असं करू शकतो का 2 1 जा 2 2 2 जा 4 बरोबर म्हणजे इथे 1/2 येणार का b ची किंमत मग इथे b म्हणजे काय 1/3x y आणि इथे व्हॅल्यू किती आले 1/2 म्हणजे 3x y किती आलं आपल्याकडे 2 आलं बरोबर का आता मी काय करणार त्या दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सोडवणार आणि x आणि y ची किंमत काढून घेणार अच्छा
तर आपण x आणि y ची किंमत काढणार आहोत. माझ्याकडे इक्वेशन हे जे दोन इक्वेशन आहेत 3 आणि 4 त्यांना मी ऍड करू. इक्वेशन 3 काय 3x y किती आहे माझ्याकडे 4 आणि इक्वेशन 4 किती आहे 3x y 2 आहे. दोघांना ऍड करा काय होते बघा इकडे 3x किती झाले 6x. इथे काय आहे y कॅन्सल झालं 4 2 6 आलं. हा 6 इकडे डिवाइड झाली का x 6/6 किती येते x 1. ओके x ची किंमत मिळाली आता तुम्ही x ची 1 किंमत कशा टाकते इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 काय माझ्याकडे 3x y 4. इथे काय होणार 3 x ची किंमत 1 y 4. अच्छा आता 3 वर जर 3 आहे तिकडे गेला तर -3 होईल का y 4 3 किती असतो 1 म्हणजे y ची किंमत पण 1 आली. म्हणजे सोल्युशन काय येणार x ची किंमत पण 1 y ची किंमत पण 1. ओके ठीक आहे. आपण या व्हिडिओ मध्ये या क्वेश्चन पर्यंत थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट एक्सरसाइज नेक्स्ट प्रॅक्टिस सेट करूयात. ओके तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा कारण मॅथ्सशी रिलेटेड बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. थँक्यू.